नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी सौ अनघा आशिष गुप्ते आपल्या सर्वांचे स्वागत करते. माझ्या स्वलिखित कथेचं नाव आहे नवी पहाट. आज उमाच्या लग्नाचा 5वा वाढदिवस होता. उमा आपल्या आयुष्यात खूप सुखी समाधानी होती. 2 मुले, नवरा, सगळं काही दृष्ट लागण्यासारखं होतं. अजूनही उमाचा ह्याच्यावर विश्वास बसत नव्हता. नकळत तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा सरकू लागला. एका लहान गावात उमाचं बालपण गेलं. उमा व तिचा नवरा ऋषिकेश यांचे वाडे शेजारी शेजारीच. लहान उमा आणि ऋषिकेश एकत्र खेळत वाढले. ऋषिकेश 10वी झाला आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईला आपल्या मामाच्या घरी गेला. उमा ऋषिकेशपेक्षा 2 वर्षांनी लहान. गावात 10वी पर्यंत शिक्षणाची सोय असल्यामुळे उमाचं शिक्षण 10वी नंतर थांबलं. उमाला आता 18वं वर्ष लागलं होतं. अधिक सुंदर, त्यात उफाड्याची उमा अधिकच आकर्षक दिसू लागली होती. सालस घरकामात उत्तम असणाऱ्या उमाला ऋषिकेशच्या घरच्यांनी त्याचा मोठा भाऊ रमाकांत याच्यासाठी लग्नाची मागणी घातली. देशपांडे कुटुंब शेजारीच राहणारे सधन कुटुंब. रमाकांत ही शिकलेला, गुणी आणि गावातील सरकारी कचेरीत नोकरी करणारा. मुलगी शेजारीच राहणार म्हणून दोघी कुटुंबांनी लगेचच या स्थळाला होकार दिला. ऋषिकेशचे शिक्षणही आता पूर्ण झाले होते. त्यालाही चांगली नोकरी लागली होती. भावाचं लग्न आहे म्हणून तो गावी आला होता. त्याचा वाडा खूप सुंदर सजवला होता. दारात मंडप, दिंडी दरवाजाला तोरण, लेकुरवाळी केळी लावली होती. उमाचा वाडाही तसाच सजवला होता. आपल्या वाड्याबरोबर उमाचा वाडा का सजवला आहे हे त्याला समजले नाही. पण लग्न उद्याच असल्यामुळे तो उमाला भेटायला जाऊ शकला नाही. आणि दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात उमाला वधू वेशात पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. खूप प्रेम करत होता तो उमावर. लग्न झाल्यावर तिला हे सांगून तो मागणी घालणार होता. पण आता त्याचं प्रेम त्याची वहिनी होणार होतं. डोळ्यातले अश्रू लपवत तो लग्न मंडपात वावरत होता. आणि लग्न झाल्याबरोबरच नोकरीचं कारण सांगून तो परत मुंबईला परतला. आपला मित्र आपल्याशी न बोलता, आपल्याला न भेटता गेला म्हणून उमाला खूप वाईट वाटत होतं. उमा देशपांडे कुटुंबाची सून झाली आणि लगेचच देशपांडे कुटुंब वर्षानुवर्ष चालू असणाऱ्या केसमध्ये जिंकले. सगळे खूप खुश झाले. हा उमाचाच पायगुण आहे. आमची सून लक्ष्मीच्या पावलाने घरात आली आहे असे सगळे म्हणू लागले. मुंबईत ऋषिकेश जिथे भाड्याने राहत होता ते मालक देशमुख यांची मुलगी रमा हिला ऋषिकेश खूप आवडत होता. म्हणून देशमुखांनी ऋषिकेशला लग्नासाठी विचारले. तेव्हा ऋषिकेशने सांगितले की मला आधी रमाशी बोलायचे आहे. तो रमाशी बोलला. तो तिला म्हणाला, माझं उमावर खूप प्रेम आहे आणि मी तिची जागा तुला कधीच देऊ शकणार नाही. तेव्हा रमा म्हणाली, मला तिची नाही, माझी जागा हवी आहे आणि ती मी स्वतः निर्माण करीन. घरच्यांच्या संमतीने रमा आणि ऋषिकेश लग्नबंधनात बांधले गेले. पण इकडे उमावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. कावीळ झाल्याचे निमित्त होऊन रमाकांतचे निधन झाले. ऋषिकेश लगबगीने रमाला घेऊन गावी आला. आपल्या आईच्या खांद्यावर मलूल होऊन मान टाकलेली उमा बघताच त्याचा जीव कासावीस झाला. तेवढ्यात कोणीतरी
न्हावी आला असे सांगितले आणि ऋषिकेश एकदम उद्विग्न झाला. उमाचे सुंदर लांब रेशमी केस कापले जाणार नाही, ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. त्याने या गोष्टीला विरोध केला आणि मी मुंबईला परत गेल्यावर जर तुम्ही तिचे केस कापले तर मी आपल्या घराशी कायमचे संबंध तोडून टाकीन असे त्यांनी सांगितले आणि उमाचे केशवपन थांबले. रमा आणि ऋषिकेशनी उमाला सावरण्यासाठी खूप मदत केली. उमा एकुलती एक असल्यामुळे तिचे आई वडील तिला आपल्या घरी घेऊन गेले. रमाच्या स्वभावामुळे ऋषिकेशही तिच्या प्रेमात पडला होता. लवकरच त्यांच्या घरात एक नवीन पाहुणा येणार होता, त्यामुळे सगळे आनंदित होते. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. मुलीला जन्म देताच रमाची तब्येत खूप बिघडली. तिने ऋषिकेशला आपल्याजवळ बोलवले. त्याचा हातात हात घेऊन ती त्याच्याशी बोलली आणि थोड्याच वेळात रमाचा मृत्यू झाला आणि सर्व देशपांडे कुटुंब दुःखात बुडाले. मुलीला घेऊन ऋषिकेश गावी आला. घरी सगळेजण त्याला मुलीसाठी दुसरे लग्न कर असे सांगू लागले. उमाने येऊनही ऋषिकेशला समजावले की आता मुलीसाठी तू दुसरे लग्न कर आणि ऋषिकेशला रमाला दिलेले वचन आठवले. त्याने आपल्या घरातले लोक, उमा आणि तिच्या आईवडिलांना बोलावले आणि मला उमाशी लग्न करायचे आहे असे सांगितले. घरात एकच मोठे वादळ निर्माण झाले. ती स्त्री आहे, ती दुसरे लग्न करू शकत नाही असे विचार मांडण्यात आले. जर ती स्त्री आहे म्हणून दुसरे लग्न करू शकत नाही तर मीही दुसरे लग्न करणार नाही. मी लग्न केले तर उमाशीच करेन आणि हा निर्णय माझा नाही तर रमाचा आहे. तिने मरताना माझ्याकडून तसे वचन घेतले होते की मी उमाशी लग्न करीन. आमच्या मुलीला उमाच नीट सांभाळू शकते, आईचे प्रेम देऊ शकते यावर तिला विश्वास होता. ऋषिकेश उमाचा बालमित्र असला तरी आपल्या नवऱ्याच्या लहान भावाशी लग्न करणं तिला पटत नव्हते. ऋषिकेश तिला म्हणाला, उमा, फक्त रमाला वचन दिले म्हणून नाही तर माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, पण मी ते कधी तुला सांगूच शकलो नाही. उमा, तू माझ्या मुलीची आई होशील का? माझा संसार पुन्हा सावरशील का? घरातल्या सगळ्यांनीच उमाला समजावले. उमाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते. ऋषिकेश आणि छोट्या सईच्या रूपाने तिच्या आयुष्यात नवीन पहाट येऊ पाहत होती. देशपांडे आणि दिघे कुटुंबियांच्या संमतीने घरच्या घरी दोघांचे लग्न झाले आणि उमा ऋषिकेश देशपांडे झाली. उमाचे आईवडील खूप खुश होते. रमाकांतच्या जाण्याने जगणं विसरलेल्या आपल्या मुलीचे ऋषिकेशमुळे नवीन आयुष्य सुरुवात होणार याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आज हे सगळे आठवून उमाला आपण घेतलेला निर्णय किती योग्य होता याची जाणीव झाली. तेवढ्यात बेल वाजली. उमाने दार उघडले तर ऋषिकेश, सई आणि छोटा पार्थ दारात उभे होते. तिचे छोटे परिपूर्ण कुटुंब. दोन्ही मुले धावत येऊन तिला बिलगली आणि उमाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पसरले. धन्यवाद.